बर काका, आता येत्या 20 नोव्हेंबरला 189 कर्जत विधानसभा मतदारसंघात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी तुम्ही तुमची कन्या आणि तुमच्या घरातले सर्व जे 18 वर्ष वय पूर्ण केलेले आहेत, म्हणजे ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण झालेले आहे, असे सर्वजण मतदार राजा आहेत. तर मला सांगा की तुम्ही मतदान करणार आहात का? ताई तुम्ही मतदान का करणार आहात तुम्ही? मोठ्याने मतदान करणार. बरोबर, म्हणजे मतदान हा आपल्या संविधानाने आपल्या सर्वांना दिलेला हक्क आहे आणि मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य सुद्धा आहे. जर आपल्याला आपली लोकशाही बलशाली करायची असेल तर लोकशाहीचा पाया असणारं, लोकशाहीचा आधार असणारं मतदान आपण करायलाच हवं. मतदान केल्याने आपण आपले प्रतिनिधी निवडू शकतो, लोकप्रतिनिधी, आणि आपण आपलं सरकार निर्माण करू शकतो. आपले लोकप्रतिनिधी निवडून आपलं सरकार निर्माण करून एक प्रकारे आपण काय करत असतो? स्वतःच राज्य करत असतो, सरकार चालवत असतो. बरोबर आहे? कारण भारत हा देश जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील एक मोठा लोकशाही देश आहे. लोकशाही म्हणजे काय? तर लोकांच्या मार्फत चालवलेलं राज्य. तर पहा, आम्ही सर्वजण सहकुटुंब मतदान करणार आहोत. संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क आणि राष्ट्रीय कर्तव्य येत्या 20 नोव्हेंबर रोजी आमच्या मतदार केंद्रामध्ये जाऊन प्रामाणिकपणे बजावणार आहोत. मग म्हणा, मी मतदान करणारच. आम्ही सहकुटुंब मतदान करणारच. यस, तुम्ही सुद्धा मतदान करा आणि आपल्या लोकशाहीला बलशाली करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.